आज माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेत एक निवेदन समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने सादर करण्यात आलं आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी अशी करण्यात आली आहे की महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे की अल्पसंख्याक समाजाचं संरक्षण करणे हे प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे, संविधानिक जबाबदारी आहे। आणि आपण बघतोय की काही वर्षापासून अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर विविध प्रकारचे जे हल्ले होत आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या जात आहे आणि त्यांना आर्थिक, सामाजिक व शारीरिक नुकसान पोहोचवण्याचं काम काही घटक करत आहे। आणि अशा कृत्यांना की मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विरुद्ध काही अपशब्द बोलणे किंवा मुस्लिम वस्तींवर हल्ला करणे, मस्जिदींवर हल्ला करणे, एकटा पाहून त्या व्यक्तीला दाढी टोपी पाहून त्या व्यक्तीवर हल्ला करणे, जीवितहानी करणे, मॉब लिंचिंग करण्यासारख्या मोठ्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहे व घडत आहे। अशा घटनांना ज्या अल्पसंख्याक समाजाच्या विरुद्ध घडत आहे त्या घटनांना चाप बसवण्यासाठीचा एक ॲट्रॉसिटी सारखा कायदा, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला संरक्षण करणारा कायदा व्हावा, यासाठी आम्ही आज एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत दिलं आहे।